चॉकलेट मफिन्स हा तर सर्व मुलांच्या अतिशय आवडीचा खाऊ. आज आपण घरच्या घरी अगदी मऊसूत जाळीदार मफिन्स तयार करणार आहोत. घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून झटपट कोणीही बनवू शकेल इतके करायला सोपे आहेत. अतिथी किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला. मफिन्स बनवण्यासाठी इथे आपण मिक्सरच्या भांड्यात 1 कप जाडसर रवा घेतला आहे. तो आपण सर्वात आधी मिक्सरला फिरवून घेऊया आणि त्यामध्ये अर्धा कप इतकी साखर, पाव कप मिल्क पावडर आणि पाव कप कोका पावडर घालून तेही आपण मिक्सरला फिरवून घेऊया. मिक्सरच्या भांड्यात हे फिरवलेले मिश्रण अधिक झाल्यामुळे थोडे दुसऱ्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊया. मिक्सरच्या भांड्यात आपण घालून घेऊया घरी लावलेले ताजे गोड दही. या पाव कपामध्ये अर्धे तूप व अर्धे तेल घेतले आहे. तेलामुळे मफिन्स खूप वेळ मॉइस्ट राहतात आणि तुपामुळे त्याची टेस्ट खूप छान येते. आणि इथे आपण अर्धा कप इतके दूध घेतले आहे. परंतु आता सुरुवातीला आपण पाव कप इतकेच आधी दूध या मिश्रणामध्ये घालून घेणार आहोत आणि हे सर्व मिश्रण आपण मिक्सरला फिरवून घेऊया आणि हे फिरवलेले मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. या मिश्रणामध्ये रवा असल्यामुळे आपल्याला हे मिश्रण थोडे सैलच ठेवायचे आहे. त्यामुळे अजून पाव कप इतके दूध त्यामध्ये घातले आहे. ते या बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून आपण घेऊया. दूध मिक्स केल्यानंतर आपल्याला मिश्रण 15 ते 20 मिनिटं मुरण्यासाठी ठेवायचे आहे. आपण हँड बीटरच्या सहाय्याने हे मिश्रण एकाच दिशेने गोल गोल फिरवत आपण फेटून घेऊया. आपल्याला हे मिश्रण अगदी हलक्या हाताने फेटून घ्यायचे आहे. आपले मिश्रण व्यवस्थित तयार झाले आहे. 20 मिनिटे आपण झाकून रवा मुरण्यासाठी वेळ देऊया. तर आपण त्यामध्ये घालूया 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा. त्यामध्येच आपण घालूया व्हॅनिला इसेन्स. तुम्हाला जर का आवडत असेल तर तुम्ही चॉकलेट इसेन्सही घातला तरी चालेल. आणि हे सर्व मिश्रण आपण ॲक्टिवेट होण्यासाठी अर्धा चमचा दूध घालूया आणि एकत्र मिक्स करून घेऊया. बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घातल्यानंतर आपल्याला अगदी हलक्या हातानेच हे मिश्रण फेटून घ्यायचे आहे. इथे आपले मफिन्स करण्यासाठीचे मिश्रण तयार झालेले आहे. मफिन्स बेक करण्यासाठी इथे मी हे लहान साईजचे पेपर कप घेतले आहेत. त्यामध्ये आपण हे मिश्रण 1 ते 1.5 चमचा घालून घेऊया. आपल्या मिश्रणाची कन्सिस्टन्सी बघू शकता एकदम परफेक्ट झालेली आहे. घालतानाच लक्षात येते की कशा घड्या पडत आहेत. त्यावरूनच कळून येते की आपली कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट झालेली आहे. आणि अशाच पद्धतीने आपण 1 ते 1.5 चमचा इतके मिश्रण घालून सर्व कप आपण भरून घेऊया. हे कप भरेपर्यंत आपण ओव्हन प्रीहीट करायला ठेवूया. ओव्हन आपल्याला 10 मिनिटे प्रीहीट करून घ्यायचं आहे आणि ओव्हन प्रीहीट होईपर्यंत आपले सगळे कप्स भरून झाले आहेत. वरून आपण थोडे चोको चिप्स टाकून घेऊया, जे मुलांना फारच आवडतात. आणि हा आपला ट्रे प्रीहीट झालेल्या ओव्हनमध्ये आपण ठेवून घेऊया. आपल्याला हे मफिन्स 23 मिनिटासाठी बेक करायचे आहेत आणि 23 मिनिटानंतर बघू शकता आपले मफिन्स किती छान आणि अगदी मऊसूत तयार झालेले आहेत. बघू शकता तुम्ही आतून किती सुंदर जाळी पडली आहे. अगदी रवाळ टेक्स्चर आलेलं आहे आणि असे हे हलके फुलके घरी बनवलेले पौष्टिक मफिन्स मुलांना तर फारच आवडतात. शिवाय मोठेही अगदी मागून मागून खातील असे छान तयार झाले आहेत. माझी खात्री आहे ही रेसिपी आपल्याला नक्की आवडेल. आपण ही रेसिपी जरूर ट्राय करा आणि कमेंट करून आपला अनुभव शेअर करा. तसेच रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारील बेलचे आयकॉन जरूर क्लिक करा. त्यामुळे आपल्या चॅनलच्या प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन आपल्याला सर्वात आधी मिळू शकेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.